नवरीची एंट्री होईल तेव्हा होईल, पण तिच्या बहिणीने घेतली आधीच एंट्रीची झलक. आणि एंगेजमेंटला एवढी ग्रँड एंट्री. तर काय मग पोचलं आता आपण सीझन बँकेट हॉल वाघोलीला. तर आता घेऊयात कॅमेऱ्याचे बॅग वगैरे, वर जाऊन बघू काय कंडिशन आहे, आलं का क्लाइंट का नाही अजून का काय. टाईम दिलता आपल्याला 9चा, आपण पोचले 8:45लाच. तर बहुतेक आता इथं 2 इव्हेंट आहेत. आता आपला बरोबर हा एंगेजमेंटचं शूट आहे आपल्याला. चल जाऊ वरती बघू काय. गरमी तर एवढं होतं का आता उन्हाळा झालं. मी इथलं आवरलं की संध्याकाळी अजून एक शूट आहे, तिथे पोचायचं. जवळच आज दोन्ही शूट, संध्याकाळी पण एक एंगेजमेंटच आहे. जाऊया तो वरती. तर सुप्रभात, प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आजची सुरुवात डायरेक्ट आपण हॉलवरनंच केलेली आहे. तर हे आहे सीझन बँकेट हॉल वाघोली. इथं आज शूट आहे आपल्याला. तर आता 2 हॉल आहेत. आता बघू, इथं बारसं पण आहे, वरती वेगळा कार्यक्रम आहे. आता नक्की इव्हेंट कुठे. आता पहिल्यांदा 9चा टायमिंग दिला आणि मी 8:45लाच पोचलो आहे. तर क्लायंट कधी येते बघू, आणि त्यांचं शूट आहे ते पण यायचेच अजून. हॉलमध्ये पूर्ण एकटा मीच आहे आत्ता. आता बघू किती वेळ लागतो त्यांनी यायला, आणि त्याच्यानंतर ठरवूयात मग काय करायचं आणि काय नाही. गिंबल वगैरे केला सेट आणि घेऊयात आता लेआउट वगैरे शूट करून. आणि एक क्लायंट ओळखीचं निघालं, कारण ह्यांच्या आपण काकांचं लास्ट टाईम 61% 75चा वाढदिवस शूट केला होता, त्यांच्याच घरातलं आज एंगेजमेंट आहे. तर चला लेआउट घेऊयात आणि करू शूटला स्टार्ट. मग चालू आहे. तर काय लेआउट वगैरे झालं शूट आणि चालू आहे त्यांची तयारी. आता तोपर्यंत बघू आता आपल्याला काय नाश्त्याची सोय आहे का काय बघतो. चल झाली ब्राईडची एंट्री आम्ही केली, क्लोजअपला स्टार्ट. आता इथे चालू आहे शूट. ओपन स्मार्ट घेऊयात आधी आपण क्लोजअप वगैरे, बघूयात पुढं काय. ते रीलचा क्राफ्ट सगळ्यांनाच आता आलेला आहे, त्यामुळं आता इथं पण असे रील्स घ्या तसे रील्स घ्या असं चाललं आहे आता. आणि खास रिक्वायरमेंट ही जी आहे, ही ब्राईड कुठे गेली वाटते. चल मग काय झाले क्लोजअप वगैरे, फॅमिली फोटो, आणि आता झाले विधीला सुरुवात. आता होईल नवरीची पुन्हा एंट्री आणि पुढच्या कार्यक्रमाला मग सुरुवात अशा प्रकारे. तर आता नवरदेवाला एवढ्या कपाळाला कुंकू लावलं आहे की याला फक्त आता कपाळच भरायचं बाकी होतं. ते 4 वेळा 5 वेळा पुसून पण तो हैराण झाला आणि चालू ते पुसण्यासारखं. आणि दोघांची केमिस्ट्री खूपच छान होती, त्यामुळं शूट पण खूप छान झाले. मग फायनली आता इथलं चालू होत आलं पॅकअप. जायचं आपल्याला पुढे शूटला. आता इथं सगळं वाइंडअप करू आणि निघूयात पुढं. मग एंगेजमेंटची एक शूट आहे आता इथं जवळ. उशीर तर नाही झाला तसं, नाही अर्ध्या तासाच्या अंतरावरती आवरतो आणि निघूयात. तर मग काय पोचलो आपण सेकंड लोकेशनला. आणि असं आपलं आत्ताचं सेकंड लोकेशन आहे इथे. एंगेजमेंट शूट, ग्रँड एंगेजमेंट दिसते, मोठा सेटअप आहे भरपूर. तर चला सेटअप करून घेऊ आणि बघूयात आता. तर आता आलतो मी पाणी प्यायला. तर आता मी अशी मिलिटरीसारखी त्यांची मीटिंग परेड आता चालू केलेली दिसते असं मला वाटतं. केटरिंगवाल्यांची फुल एकदम त्यांच्या अशी परेडला बसवल्यासारखं बसवलं सर्वांना. आणि आता पळवतोय, आक्रमण म्हणतोय असं वाटतं आता. चला सेटअप झालं रेडी, करूया शूटला स्टार्ट आता. तर तिथनं पुढं आलो आणि बसलो निवांत. आता बघतोय तर मग आता डान्सरांची पण प्रॅक्टिस चालू आहे. म्हणजे सगळ्यांची आज फुल मिलिटरीची जशी तयारी चालू असते तशीच तयारी चालू आहे. फक्त आमची टीम रिलॅक्स आहे. आता गेलेत काही जण सिनेमॅटिक शूट घेण्यासाठी, कारण गेटिंग रेडी घेण्यासाठी गेलेले आहेत. मी बसलो निवांत, कारण मी आज आहे ट्रेडिशनल व्हिडिओला, त्यामुळे मी रिलॅक्स आहे आज. तर बघूयात आता किती वेळाने काय चालू होतं. आता 5चा टायमिंग दिलं तर आता 6:30 वाजलेत, अजून तरी काय हालचाल नाही. 7:30ला ही एंगेजमेंट होईल असं वाटतं. काय बराच वेळ 2-3 तास कार्यक्रम झाला सुरू. भरपूर मोठी अशी आमची टीम आज शूटला. तर आज जे सेकंड शूट होतं एंगेजमेंटचं, त्याची एंट्री तर काय विचारायलाच नको, अशी ग्रँडच होती. रूमची एंट्री, ब्राईडची एंट्री आणि कपलची एंट्री अशी खतरनाक केलं होतं नियोजन, की काय विचारायलाच नको.
झालं इथलं पॅकअप सगळ्यात आधी येऊन सगळ्यात उशिरा निघालो आता आपण. आता डायरेक्ट जातो आता पंकजकडे जाऊया. जरासं थोडं काम आहे. तर वाजले 12 साडेबारा. घरी यायला 1:30 वाजणारच आहे. तर चला निघूयात आता.